होय ग कल्याणी, काल जान्हवी धनंजयला सेव्ह केली. ती काय म्हणाली सेव्ह करताना धनंजयला? हेच की ह्यांचा खेळ आहे. सेव्ह करताना म्हणाले की दिवसभर आमचं डिस्कशन झालंय, गेम प्लॅन बद्दल आम्ही डिस्कस करतोय सकाळपासून. पण ते डिस्कशन कुठे दाखवलंच नाही मम्मी. पण मला पण हे पटलं नाही की अंकिताताईंना नॉमिनेट केली. तुम्हाला पटलं? मला तर अजिबात पटलं नाही अंकितांना. खरं ती वैभवमुळं धनंजयला आपल्या हे केली, नॉमिनेट केली. बाय डिफॉल्ट झालं असं म्हणतायत त्या, त्यांचा गेम सुधारावा असं म्हणतायत त्या. पण हे काय कारण मला पटलेलं नाहीये. मला तर अजिबात पटलं नाही. आणि जनतेला कसं काय वाटलं हे जनतेनं सांगावं असं माझं म्हणणं. आणि ज्या वेळेला धनंजय आमचा बोलतोय तर धनंजय आमचा बोलतोय, गेम हे करून सांगतोय, कसं खेळायचं काय करायचं हे सांगतोय ना, तेव्हा काही ते फोकस हेच असतं त्याच्यावर करतच नाही, त्याला दाखवतच नाही. काय म्हणतात ते कुठलं ते दाखवतात. आणि इथं बिग बॉसच्या घरात का दाखवत एक चांगला एंटरटेनर म्हणून पुढे गेलेत ते. आणि त्यांचं एंटरटेनमेंट आहे, फुल एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही अनसीन अंधेकामध्ये दाखवताय. पण या 1 तासाच्या एपिसोडमध्ये ते हसवलेले पॉइंट्स का दाखवत नाहीये असा पण विषय आहे. बोलण्याला पण दाखवतच नाही. ते बोलत असतोय, दिवसभर काहीतरी बोलतच असतोय, हसवत असतोय, हे करत. तर ते बिग बॉसने दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. ऐकलं, या आहेत डीपी दादांच्या आई आणि त्यांची बायको. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये डीपी दादा म्हणजे धनंजय पवार हे पोहोचलेले आहेत आणि ते अगदी चांगल्या पद्धतीनं बिग बॉसचा खेळ खेळत आहेत. पण मात्र बिग बॉस पाहत असताना एका गोष्टीची जाणीव आपल्या या ठिकाणी होते की डीपी दादाचे जे काही सीन्स आहेत, ते काही जे बोलत आहेत ते मात्र बिग बॉसचा जो शो आहे त्यामध्ये दाखवले जात नाहीत. कारण की दररोज संध्याकाळी 9 वाजता अनेक जण बिग बॉस पाहण्यासाठी टी व्ही समोर येऊन बसतात. पण मात्र या टी व्हीमध्ये काय बघायला भेटतं? अरबाज, निक्की, जान्हवी या तिघांकडे जास्त फोकस केलं जातं. मग काही जण म्हणतात की तेच जास्त गेम चांगल्या पद्धतीने खेळतायत, तेच जास्त भांडतायत, बोलतायत. मग भांडणं करणं हाच केवळ या बिग बॉसचा उद्देश आहे का? किंवा बिग बॉसमधून फक्त जगाला भांडणंच दाखवायचे आहेत का? म्हणजे ज्या पद्धतीनं डीपी दादा समजून सांगतात, लोकांना हसवतात, त्या घरामध्ये कॉमेडी करतात, ते सुद्धा काही सीन आहेत, त्या गोष्टीसुद्धा शिकण्यासारख्या आहेत. मग त्या गोष्टी बिग बॉसवर का दाखवल्या जात नाहीत? टी व्हीवर अनेक जण ते पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. म्हणूनच डीपी दादा यांची आई आणि त्यांची बायको या जोरदारपणे बिग बॉसवर भडकलेले आहेत. ही फक्त त्या दोघींचीच भावना नाही, तर राज्यातल्या अनेक लोकांची हीच भावना आहे की बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडायलं. उठलं सुटलं निक्की अरबाज या दोघांचंच लव्ह स्टोरी दाखवली जाते की तो तिला धोका देतो आणि हे तिच्या पुन्हा जाऊन मागं मागं फिरतो आणि त्यामध्ये वैभवची भर पडते, तुला दाखवतो, तुला हे करतो. ती पुन्हा भांडत भांडत यांच्याकडे येते, सगळ्या घराला एकटीच भारी पडते. म्हणजे उठलं सुटलं संपूर्ण फोकस हे निक्कीवर आणि अरबाजवरच असतं. मग ह्या घरामध्ये जे असणारे इतर सदस्य आहेत त्यामध्ये धनंजय पवार आहेत, त्यामध्ये सूरज चव्हाण आहे, वर्षा उसगावकर आहेत, पॅडी दादा आहे, छोटा पुढारी आहे, यांच्यासह अंकिता आहे. यांचंसुद्धा फुटेज दाखवलं जात नाही. त्यामध्ये निक्की असेल, अभिजित असेल आणि अरबाज असेल, या तिघांवरच सगळ्यात जास्त लक्ष का दिलं जातं? ते असा वेगळा कोणता गेम या बिग बॉसच्या घरामध्ये खेळत आहेत असा देखील प्रश्न पडू लागतात. सूरजसुद्धा चांगलं हसवण्याचं काम करतोय, त्याच्या मनातल्या काही गोष्टी बोलून दाखवतोय, त्यासुद्धा जनतेला पाहायच्यात, जनतेला ते सुद्धा आवडतं. आणि कित्येक जणांनी बोलून सांगितलं आहे की आम्ही फक्त सूरज चव्हाणमुळंच हा बिग बॉस मराठी पाहत आहोत, कारण की त्यांना सूरज बोलताना आणि अनेकांशी नडताना या बिग बॉसच्या घरात बघायचं आहे. पण मात्र तो काही जे महत्त्वाचे डायलॉग मारतो, जे काही तिथं हसतो, तेच या शोमध्ये नेमकं तेच केलं जातं. म्हणून अनेक जण या बिग बॉसवर भडकलेले आहेत आणि त्या पद्धतीच्या कमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात करत आहेत. आता ज्या पद्धतीनं अनेक जण भडकलेत त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा या बिग बॉस मराठीवर भडकलेले आहात का? आणि भडकलेले असाल तर नेमकं कशामुळं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.